नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण मसवे तालुका पारडा जिल्हा जळगाव येथील प्रगती शेतकरी श्री झिपरू ताईनाम पाटील यांच्या शेतामध्ये उभे आहोत. त्यांचे चिरंजीव श्यामदादा सर, आमचे रिजनल मॅनेजर श्री पाटील सर पण आज प्लॉटवर विजिट द्यायला आलेले आहेत. आज दिनांक 2 मार्च 2024. घ्या सर पुढे. नमस्कार दादा. नमस्कार. तर आपण जी 186 ज्वारी लावलेली आहे, तर हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं आतापर्यंत, अनुभव काय आला? आतापर्यंत यावर्षी पेरली नाही, कणी एकदम मोठा आहे तिचं, दाना बी जाडा आहे तिचा आणि जल्दी अशी झोपत नाही, ती आडी पडत नाही, आडी पडलेली कमी पडते. सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट, आता जे वादळ येते किंवा 2 दिवसापासून जी हवा चालते, तर कर्नूल 186 ह्या ज्वारीची हाईट जर बघितली तर व्यवस्थित मीडियम, म्हणजे जास्त खूप मोठी हाईट नाही. हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे की थोडीफारी या दिवसात जी हवा येते किंवा जे ढगाळ वातावरण असतं, गारपीट होते, अशा याच्यातही ज्वारी आडवी पडणार नाही. आपल्याला कमी हाईटमुळे हा एक मोठा म्हणजे चांगला हे मिळतोय आपल्याला. बरं, ज्वारी 186 ची हिचं तुम्हाला कसं काय वाटतंय? एकदम चांगलं वाटतं ती, चांगलं वाटतंय. तुम्ही इतर वाहन पण घेतले दादा, याच्यात काय काय फरक फरक वाटतं तुम्हाला? गैर फरक त्याच्या मध्ये फरक आहे, म्हणजे झोप मध्ये फरक आहे, झोप माझी फरक आहे, दाना फरक आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं याचं उत्पन्न किती काय येईल तुम्हाला? एक बॅगला किती उत्पन्न येईल वाटतं तुम्हाला? ती कमीत कमी तरी 30 काय 35 मध्ये आलपाल, 35 क्विंटल तरी आलपाल ती. म्हणजे एका एकरला का बॅगेला? नाही, बॅगेला, एकच बॅगेला. एका बॅगेला 30 क्विंटल पर्यंत तरी यायला पाहिजे अशी तुमची आशा आहे. धन्यवाद.